नमः शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला. गोपाळकाला. गोष्ट 60वी. लंकेचा राजा रावण याने आपल्या पराक्रमाच्या योगी करून सर्व देवांना बंदित ठेवले होते. रावणाच्या वाड्यात वायुदेव झाडलोट करी तर वरुणदेव सडा संमार्जन करी, इंद्रदेव माळाचे काम करी तर ब्रह्मदेव भटजीचे काम करी. एकंदरीत अशा प्रकारे सर्व देवांना रावणाने अंकित करून ठेवले होते. रावणाला रात्रभर पाय दाबून घ्यायची सवय होती. ते काम त्याने सटवीला दिले होते. एके दिवशी रावणाचा डोळा लागला. इतक्यात सटवी जागेवरून उठून गेली. थोड्या वेळाने रावणाला जाग आली. पाहतो तर सटवी नाही. इतक्यात सटवी आली आणि पूर्ववत आपल्या कामाला लागली. रावणाने तिला मध्येच कोठे गेली होतीस असे दटावून विचारले. तेव्हा ती म्हणाली, महाराज, माझे कार्य कोणते हे आपणास माहीत नाही वाटते. नूतन जन्मलेल्या मुलाचे भविष्य मला वर्तवावे लागते, म्हणून आता एका प्रसूतिगृहात जाऊन आले. सटवीचे भाषण ऐकून रावण म्हणाला, असे जर आहे तर माझे भविष्य काय आहे ते तू सांग पाहू. तेव्हा सटवी म्हणाली, महाराज, आपले भविष्य मी जाणते, पण ते आपण मला विचारू नये, कारण भविष्यात चांगल्या गोष्टींप्रमाणे वाईट गोष्टीही असतात. तसल्या गोष्टी ऐकून चिंतेला मार्ग होतो, करिता त्याबद्दल विचार न करणे बरे. तरी आपण आपले भविष्य सांगण्याबद्दल रावणाने तिला आग्रह केलाच. तेव्हा नाईलाज होऊन सटवीने थोडे कुंकू पाण्याने काढून आपल्या हाताला लावले आणि तो हात रावणाच्या कपाळाला लावून हातावरची अक्षरे वाचण्यास सांगितली. त्यावर अयोध्येचा राजा अज, त्याचा नातू म्हणजे दशरथाचा पुत्र श्रीराम याचे हातून रावणाचा नाश होईल हा मजकूर होता. ती अक्षरे वाचताच रावणाचा चेहरा एकदम उतरून गेला. त्याला काहीच सुचेनासे झाले. दुसऱ्या क्षणाला त्याला एक विचार आठवला. तो म्हणजे अज राजाबरोबर आपण युद्ध करावे. एकदा त्याचा नाश झाला की आपली भीती सहजच नाहीशी होईल. लगेच त्याने सेनापतीला बोलावून आपला मानस कळविला. त्यावर सेनापती अपार सैन्य बरोबर घेऊन अज राजावर चाल करून आला. अज राजाचे प्रचंड सैन्य पाहून रावणाच्या हातापायाची शक्तीच गेली. या उपर त्याच्याशी युद्ध करून आपणाला जय मिळणार नाही अशी त्याच्या मनाची खात्री झाली. त्यावर रावण आपल्या सैन्याला मागे टाकून एकटाच अज राजा पुढे आला. रावण म्हणाला, अजरज, हा युद्धप्रसंग आम्हा उभयतांमध्येच व्हावा अशी माझी इच्छा आहे. पुण्यशील अज राजाने रावणाचे हृदय ओळखले. हा ज्या अर्थी रामाकडून येणारे मरण चुकून घेण्याच्या प्रयत्नाला लागला आहे, त्या अर्थी आपण त्याला मदत करावी असे त्याला वाटले. त्या उद्देशाने त्याने रावणाचे म्हणणे मान्य केले आणि म्हणाला, हा आपला युद्धसमोर प्रसंग पाहण्यासाठी कोणीतरी तिसरा साक्षीदार असला पाहिजे. त्याकरिता आपण स्वर्गात जाऊन इंद्रादी देवांपुढे युद्ध करू. ती गोष्ट रावणाने कबूल केली. पण आपला स्वर्गलोकी प्रवेश कसा होईल अशी त्याला शंका आली व तसे त्याने बोलून दाखविले. अज राजा म्हणाला, लंकाधिपते, ज्या अर्थी तुम्ही माझ्याबरोबर आहात त्या अर्थी कोणत्याही प्रकारचे विघ्न येणार नाही. चला आपण जाऊ. असे म्हणून रावणासह अज राजा स्वर्गात गेला. त्यांना पाहताच इंद्र समोर आला आणि त्याने उभयतांना अत्यादराने दिवाणखान्यात बोलावून नेऊन आसनावर बसण्यास विनंती केली. थोड्या वेळाने त्याच्याकडे वळून बृहस्पतींनी, तुम्ही येथवर येण्याचे कारण काय असा प्रश्न केला. तेव्हा गुरुदेव, यासंबंधी रावण खुलासेवार सर्व सांगेल असे अज राजाने उत्तर दिले. त्यावर रावण म्हणाला, बृहस्पते, सटवीकडून मला असे कळले आहे की अज राजाचा नातू श्रीराम याच्या हाताने मला मृत्यू आहे, करिता अज राजाचा नाश करून एकदा निर्भय व्हावे या हेतूने मी याचे बरोबर युद्ध करण्याकरिता आलो आहे. बृहस्पती म्हणाले, तुझा प्रयत्न योग्य आहे, कारण वाटेल तो प्रयत्न करून स्वतःवरील संकट दूर करावे अशी नीती आहे. परंतु युद्ध करून अज राजाचा नाश करण्यापेक्षा अगदी सोपा उपाय मी तुला सांगतो. समोर जे दार बंद आहे ते उघडशील तर लगेच अज राजाला मरण येईल. तोच रावणाने त्या दरवाजावर जोरात एक लाथ मारली, पण दरवाजा थोडासुद्धा हलला नाही. मात्र आतून एक भयंकर ध्वनी ऐकू आला. तो आवाज कानी पडताच रावणाच्या छातीत धडकीच भरली. तो निस्त्राण होऊन स्वस्थ बसून राहिला. थोड्या वेळाने तो चहूकडून न्याहाळू लागला. तेव्हा बृहस्पती म्हणाले, रावणा, तू शेवटी दार उघडलेच नाहीस की. तेव्हा रावण म्हणाला, महाराज, आता त्या दाराची गोष्टच काढू नका. बृहस्पती म्हणाले, रावणा,
एवढा तू शूरवीर असून भाल्याचा बहाणा करतोस, हे तुला योग्य तरी आहे काय? त्यापेक्षा पुन्हा तू त्या दाराशी जा व आत कोण आहे ते विचार. एकूण तुझी इच्छा सत्वर सफल होऊ दे. वास्तविक यावेळी रावणाला भीतीने पछाडलेले होते. तरी पण कसेबसे धैर्य करून तो दरवाजाजवळ गेला आणि दरवाजा ठोठावून आत कोण आहे असे मोठ्या आवाजात त्याने विचारले. तेव्हा त्या दाराच्या आतून त्याला पुढील उत्तर मिळाले. अरे, मी भस्मासूर आहे. मी शंकराची स्त्री पार्वती. तिच्याकडे वाईट नजरेने अवलोकन केले म्हणून मला येथे आणून ठेविले असून माझ्या दोन्ही डोळ्यांवर 2 लोखंडाच्या तीक्ष्ण आरा ठेवल्या आहेत. आता थोड्या वेळापूर्वी कोणी दुष्ट मनुष्य येथे आला व त्याने हे दार हलवले. त्यामुळे त्या आऱ्या हलल्या व माझे डोळे दुखावले म्हणून मी मोठ्याने ओरडलो. भस्मासुराचे भाषण ऐकून रावण आश्चर्यचकित झाला व पुन्हा म्हणाला, भस्मासुरा, आता तुझी येथून सुटका कधी होणार? तेव्हा लंकेत रावण या नावाचा कोणी राजा आहे असे म्हणतात. तो जेव्हा श्रीरामचंद्रांची स्त्री वाईट बुद्धीने हरण करील त्यावेळी तो श्रीरामचंद्र रावणाला मारून टाकून सीतेला घेऊन जाईल. नंतर रावणाला येथे आणून त्याच्या डोळ्यावर ह्या आरा ठेवणार, मग मला सोडणार असे भस्मासुराने सांगितले. भस्मासुराचे हे बोलणे ऐकताच रावणाचे हातपाय थरथर कापू लागले. एकदम तो निचेष्टित पडला. सावध झाल्यावर आता काही युद्ध करण्याची ताकद अंगी राहिली नाही. तेव्हा एकदाचे स्वस्थानी जाणे बरे अशा विचाराने तो उठला आणि राजाला म्हणाला, चला आपण जाऊ. त्यावर दोघेही पृथ्वीवर आले आणि आपापल्या नगराला गेले. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.